नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये अप्रेंटिस या पदासाठीची भरती आलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अप्रेंटिसशिप असणार आहे. ही जी भरती आहे ती भरती ऑल ओव्हर इंडियामध्ये असणार आहे. या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे की आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं करायचं आहे, त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि फॉर्म कशा पद्धतीनं करायचा आहे, फॉर्मसाठी असणारी फी किती असणार आहे, अशा असंख्य प्रश्नांची तुमच्या उत्तरं जी आहेत ते तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, माझी एक मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर ही जी भरती आहे ही इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये आहे आणि आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपर्यंत करायचे आहेत बघा, तर 28/8/2024 पासून ते 10/9/2024 पर्यंत आपल्याला काय करायचे आहेत, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला इथं वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत. या ज्या दोन वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती जाऊन तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं फी किती आहे तीही देण्यात आलेलं आहे आणि त्या फीचं पेमेंट कधीपर्यंत करायचं आहे तेही तुम्हाला देण्यात आलेलं आहे. इथं पहा, तर तुम्ही जे फीचं पेमेंट आहे ते 15/9/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे 10/9/2024 पर्यंत असणार आहे आणि फीचं जे पेमेंट आहे ते आपल्याला 15/9/2024 पर्यंत करता येणार आहे. एक टेंटेटिव्ह तारीख देण्यात आलेली आहे या परीक्षेची. तर ही जी काही एक्झाम असणार आहे ती 22/9/2024 ला होऊ शकते. एक टेंटेटिव्ह तारीख आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला कास्ट वाईज किती जागा आहेत ते इथं देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत बघा इथं, तर महाराष्ट्रासाठी मित्रांनो बघा जागा किती देण्यात आलेल्या आहेत, त्याचंही तुम्हाला बायफर्गेशन देण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्रासाठी टोटल 29 जागा या महाराष्ट्रासाठी आहेत इंडियन ओव्हरसीज बँकेसाठी. प्रत्येक राज्याच्या जागा इथं देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानुसार आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एज लिमिट कशा पद्धतीने असणार आहे. तर इथं मिनिमम एज जे आहे ते तुम्हाला 20 वर्ष आणि मॅक्झिमम एज जे आहे ते तुम्हाला 28 वर्ष देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे काही शासनाच्या एजमध्ये रिलॅक्सेशन आहे त्याप्रमाणे त्या त्या कास्टला त्यानुसार एजमध्ये रिलॅक्सेशन ही मिळणार आहे, हेही लक्षात घ्यायचं आहे इथं. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर आपल्याला कोणत्याही फॅकल्टीमधून किंवा कोणत्याही फील्डमधून डिग्री असणं आवश्यक आहे. तुमची कोणत्याही युनिव्हर्सिटीची डिग्री असणं आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर कॅटेगरीमध्ये जे एज रिलॅक्सेशन आहे ते कशा पद्धतीनं आहे त्याचा चार्ट इथं तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला पुढे पाहायचं आहे की याची जी काही प्रोसेस असणार आहे सिलेक्शनची वगैरे ते पाहायचं आहे. ही जी काही इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे की जे काही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात किंवा जे काही हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची ही इन्फॉर्मेशन आहे. मित्रांनो, ही पीडीएफ जी आहे ही पीडीएफ तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे, तुम्ही तिथं पाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं स्टायपेंड किती असणार आहे. आपलं जर सिलेक्शन झालं तर स्टायपेंड बघा कशा पद्धतीने असणार आहे. तर मेट्रो सिटीमध्ये असेल तर 15,000 रुपये पर मंथ तुमचं स्टायपेंड असणार आहे. अर्बन सिटीमध्ये असेल तर 12,000 रुपये असणार आहे आणि सेमी अर्बन किंवा रुरल सिटीमध्ये असेल तर तुमचं 10,000 रुपये इथं स्टायपेंड देण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर याची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने असणार आहे, तर तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि त्या ऑनलाईन एक्झाम मधून तुमचं सिलेक्शन करण्यात येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हा जो सिलेबस आहे तो देण्यात आलेला आहे. जनरल फायनान्स अवेअरनेस साठी जे तुम्हाला 25 क्वेश्चन असणार आहेत 25 मार्कसाठी. प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काला देण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचे. जनरल इंग्लिश असणार आहे 25 क्वेश्चन. क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग असणार आहे, ऍप्टिट्यूड असणार आहे तुमची 25 क्वेश्चन त्याचे. कॉम्प्युटर आणि सब्जेक्ट नॉलेजचे तुमचे 25 क्वेश्चन असणार आहे. असे एकूण 100 क्वेश्चन 100 मार्काला असणार आहे आणि हे सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा टायमिंग इथं देण्यात आलेला आहे. कॉम्प्युटर रिलेटेड
खूप सगळे प्रश्न आपल्या या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्हाला, की याच्यामध्ये आपल्याला टेस्ट जी असणार आहे ती कशी असणार आहे, आपल्या लोकल लँग्वेज मधून असणार आहे आणि तुमची जी 10वी-12वीचं जे काही क्रायटेरिया आहे त्याच्या आधारावरती हे क्वेश्चन असणार आहेत, तेवढं हार्डनेसचे क्वेश्चन असणार आहेत. ऍप्लिकेशनसाठी आपल्याला इथं काय गाईडलाईन देण्यात आलेले आहे, ही वेबसाईट देण्यात आलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना आपल्याला ऍप्लिकेशन फी किती आहे बघा. PWBD जे विद्यार्थी आहेत त्या कॅटेगरी मधले त्यांच्यासाठी 400 रुपये प्लस जीएसटी म्हणजे 472 रुपये फी असणार आहे. फिमेल SC ST या कॅटेगरीतील विद्यार्थिनींसाठी 708 रुपये फी असणार आहे. जनरल OBC EWS या कॅटेगरीसाठी 944 रुपये फी इथं आकारण्यात आलेले आहे. ही जी फी आहे ती नॉन रिफंडेबल फी आहे. तुम्हाला ही फी कोणत्याही सबबीवरती परत मिळणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्याला त्याच्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तेही तर देण्यात आलेले आहेत. पाहू शकता आपल्याला 10वी-12वीचं मार्कशीट लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ साठी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट असेल तर पासपोर्ट लागणार आहे. त्याचबरोबर हे जे काही सगळ्या डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या सर्व डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहेत मित्रांनो. तिथं फॉर्म भरत असताना सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवायचे आहेत आणि तिथं अपलोड करायचे आहेत. त्या काही जनरल इन्फॉर्मेशन आहेत तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याबाबतच्या. तर ही जी PDF आहे ती PDF तुम्हाला या वेबसाईट वरतीही पाहायला मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तर बघा ही अतिशय चांगली भरती आहे. तर जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेले आहे आणि ज्यांना बँकेमध्ये अप्रेंटिसशिप करायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी इथं अर्ज करायला काही हरकत नाही. मित्रांनो या भरतीबाबत तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. आणि माझी पुन्हा तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.